जय हिंद मित्रांनो, 7-8 दिवस झाले स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला मंदी येताना दिसते, म्हणजे मार्केट थोडं खाली येताना दिसतंय। तर एक इन्व्हेस्टर जो असतो त्याने काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की काही व्यक्ती अशा असतात, असं मार्केट बघून घाबरतात। मार्केटमध्ये कोणती रणनीती आपण या ठिकाणी आखली पाहिजे, मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत नसतं। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर स्टॉक मार्केटमध्ये मागचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन आपण जर बघितलं तर मार्केट आपल्याला खाली येताना दिसतंय। खूप साऱ्या कंपन्यांचे स्टॉक जे होते ते पण आपल्याला खाली येताना दिसतंय। काहींनी चांगल्या प्रकारचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलेले असतील, ते स्टॉक त्यांचे निगेटिव्ह झालेले असतील, त्यांना त्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न दिसत असणार। तसंच काही जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असणार, त्यामध्ये पण त्यांचे रिटर्न मायनसमध्ये गेलेले असणार, किंवा पहिले जास्त रिटर्न होते आणि आत्ताच्या वेळेला ते कमी झाले, त्यामुळे तिथे पण तुमचे रिटर्न कमी दिसत आहे। काही जणांनी ETF होल्ड केलेले असतात, ETFचा पोर्टफोलिओ त्यांनी बनवलेला असतो, त्यामध्ये पण त्यांना थोडेसे निगेटिव्ह रिटर्न दिसू शकतात। मग अशा मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे? जर तुम्ही चांगल्या कंपन्यांचा एक पोर्टफोलिओ बनवलेला असेल, आपल्याजवळ पोर्टफोलिओ कोणता असतो? चांगल्या कंपन्यांचे स्टॉक त्यामध्ये असतात, वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉक असतात, एकाच ग्रुपचे आपण कोणते स्टॉक पोर्टफोलिओमध्ये ठेवत नसतो, चांगल्याच कंपन्यांची आपण पोर्टफोलिओमध्ये निवड करत असतो आणि त्यांना होल्ड करतो। आणि त्यामध्ये आपला कालावधी जो असतो तो मोठा असतो, म्हणजे आपण केलेली इन्व्हेस्टमेंट जी असते ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते। आपण शॉर्ट टर्मसाठी त्या ठिकाणी कोणत्याही स्टॉकला बाय करत नसतो। एक असतं स्विंग ट्रेडिंग आणि एक असतं इन्व्हेस्टमेंट करणं, दोघांमध्ये फरक असतो मित्रांनो। की तुम्ही थोड्या कालावधीसाठी एखाद्या स्टॉकला बाय करताय, त्याच्यामध्ये प्रॉफिट आलं की निघून जात आहे। लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं, ज्या ठिकाणी तुम्ही एखादा स्टॉक बाय केला, पोर्टफोलिओमध्ये तुम्ही एखादा स्टॉक बाय केला आणि 5 ते 10 वर्षांसाठी तुम्ही व्ह्यू ठेवलेला आहे की मला या स्टॉकला 5 ते 10 वर्षांसाठी ठेवायचं किंवा 2 वर्षांसाठी ठेवायचं, ती इन्व्हेस्टमेंट जी असते तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते। मग तिथे तुम्ही स्टॉकला होल्ड करत असतात, त्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न आले तरी काही फरक पडत नसतो, किंवा तुमचा स्टॉक 20% प्लसमध्ये असले तरी तुम्हाला काही फरक पडत नाही। ती असते तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट। तर अशा मार्केटमध्ये बहुतेक जण काय होतात, पॅनिक होत असतात। खास करून अशा गोष्टी ज्या होत असतात नवीन व्यक्तींसोबत होत असतात, की त्यांना स्टॉक मार्केटमध्ये 2-3 महिने झालेले असतात, त्यांनी मार्केटमध्ये उतार चढाव बघितलेले नसतात। हे उतार चढाव नक्की बघितले पाहिजे आपण, म्हणजे मार्केटमध्ये मंदी येताना पण आपण बघितली पाहिजे आणि तेजी येताना पण आपण बघितली पाहिजे। दोन्ही गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण मार्केटमध्ये करायचं असतं। मग जर तुम्ही चांगल्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवलेला असेल, स्टॉकचा पोर्टफोलिओ, आणि त्यामध्ये फंडामेंटली चांगले स्टॉक असतील तुमचे, स्टॉकचं सिलेक्शन पण फार महत्त्वाचं असतं। असं नाही की पेनी स्टॉकचा पोर्टफोलिओ तुम्ही बनवला आणि त्या पेनी स्टॉकला तुम्ही होल्ड करत बसलेले, जसं 5 रुपयांचे स्टॉक असतात, 10 रुपयांचे स्टॉक असतात। काही जण बनवतात पेनी स्टॉकचा पण पोर्टफोलिओ बनवत असतात, पण ते चुकीचं आहे, नको बनवायला। तुमच्या कंपन्या ज्या पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे। जसं आपण उदाहरण घेऊया की रिलायन्स नावाची कंपनी, तुम्हाला वाटलं की रिलायन्सला मी लॉंग टर्मसाठी बाय केलं पाहिजे, तुम्ही 2900ला बाय करून टाकला, आणि अशा मार्केटमध्ये तो स्टॉक आहे समजा 2700 किंवा 2600 वरती आला। मग अशा वेळेला जी नवीन व्यक्ती असणार आहे ती काय होणार, पॅनिक होणार, ती घाबरणार, तिला भीती वाटणार की जो स्टॉक मी 2900ला बाय केलेला होता तो येऊन पोहोचलेला आहे 2600-2700 वरती, आलेला नाही आहे। एक उदाहरण घेतो फक्त आपण, आलेला आहे तर मी काय केलं पाहिजे? जर हा स्टॉक 2000ला आला तर काय करायचा, 1500ला आला तर काय करायचं, किंवा 1000वरती आला तर आपण काय करायचं? ते पॅनिक होत असतात, त्यांना भीती वाटते। मग त्यामुळे ते काय करतात, आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक, खूप व्यक्ती अशा करतात, आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक जे असतात ना त्यांना सेल करून टाकतात आणि लॉस सहन करतात। तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये असं करायचं नसतं मित्रांनो। तुम्ही एक चांगली कंपनी निवडली, फंडामेंटली चांगली कंपनी, समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15 स्टॉक असतील, कंपन्यांचं चांगलं सिलेक्शन केलं तुम्ही, फंडामेंटल त्यांचे चांगले होते, त्यामुळेच तुम्ही स्टॉकला बाय केलेलं आहे, वेगवेगळे सेक्टर तुम्ही बाय केलेले असतात, मग त्यामध्ये तुम्ही स्टॉकला सेल करायचं नसतं, त्या कंपन्यांना तुम्ही होल्ड करायचं असतं। होल्ड का करायचं? तर तुमचा व्ह्यू जो असतो ना त्यामध्ये तो लॉंग टर्मचा असतो, तुम्ही एक गुंतवणूक केलेली असते, आणि गुंतवणूक आपण थोड्या कालावधीसाठी ठेवत नसतो, त्याचा कालावधी जो असतो ना मोठा असतो, त्याच ठिकाणी आपला मोठा पैसा बनतो। मग जर तुम्ही अशा मार्केटमध्ये तुम्हाला वाटतं ही मंदी काहीच नाही, हे मार्केट जे तुटतं आहे काहीच नाही आहे, तुम्हाला दिसतं आहे की 7 ते 8 ट्रेडिंग सेशन झाले मार्केट खाली येतं आहे, पण एवढं पण खाली नाही येते, आपण इथे घाबरायचं नसतं, आपण इथे संयम ठेवायचा असतो की माझी ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ना, मी याला काहीच करणार नाही, माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक जे त्यांना मी सेल करणार नाही, तसंच ठेवणार। मार्केट जसं खाली येतं तसं रिकवर पण होत असतं। आपलं मार्केट जे असतं ना 2-2, 3-3 हजार पॉईंटनी तुटतं, ती आपल्यासाठी एक संधीच आहे।
मी तर नेहमी तुम्हाला म्हणत असतो की आपलं मार्केट खाली यायला पाहिजे, ती आपल्यासाठी एक नवीन संधी असते. कसं, तुम्ही चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय केलेले असतात, होल्ड केलेले असतात. समजा ते निगेटिव्हमध्ये गेले आणि मार्केटने एक मोठा डिप दिलेला होता, तर तुमच्याजवळ काही अमाऊंट असेल, थोडा बॅकअप आपल्याजवळ असलंच पाहिजे. तर त्या स्टॉकमध्ये तुम्ही काय करू शकता, तर रिव्हर्सल बघून ॲव्हरेज करू शकतात. पडत्या स्टॉकमध्ये ताबडतोब ॲव्हरेज कधी करायचं नसतं, लक्षात घ्या. समजा रिलायन्सचा स्टॉक होता, तुम्ही 2900ला बाय केला आणि त्याची किंमत जी आहे 2500-2600वरती आली. मग तुम्ही म्हणताय की स्टॉक 2600वरती आलेला आहे, मी त्यामध्ये काय करतो, ॲव्हरेज करतो. 2600वरून तो 2400वरती आला, मी त्याला ॲव्हरेज करतो. 2400वरून तो 2000वरती आला, मी त्याला ॲव्हरेज करतो. तर तिथे काय होणार, तुमचा मोठा फंड लागणार, पैसा एका स्टॉकमध्ये तुमचा ब्लॉक होऊन जात असतो. त्यामुळे तसं करायचं नसतं. त्या स्टॉकमध्ये एक रिव्हर्सल बघून तो स्टॉक केव्हा बॉटमवर होतोय ते बघायचं आणि त्यानुसार त्यामध्ये गुंतवणूक करायची असते. आपण ती गुंतवणूक केली म्हणजे काय होतं, तिथं तुमची कॉस्ट ॲव्हरेज होणार, पण ती तुम्ही रिव्हर्सल बघून केली. स्टॉक जेव्हा आपल्या ट्रेंडला चेंज करतोय, जेव्हा तो बॉटमपासून रिव्हर्सल देतोय, तेव्हा तुम्ही त्यामध्ये ॲव्हरेजिंग करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी भीती नाही तुमची आणि कॉस्ट ॲव्हरेज खाली येणार आणि भविष्यामध्ये तुमचे रिटर्न बनणारच. पण जर तुम्ही प्रत्येक वेळेला असं ॲव्हरेज करत खाली गेले, तर तिथे काय होईल, एकाच स्टॉकमध्ये तुमचा मोठा पैसा लागत असतो आणि एका स्टॉकमध्ये मोठा पैसा कधी लावायचा नसतो, लक्षात घ्या. तर ही गोष्ट तुम्ही स्टॉकच्या पोर्टफोलिओमध्ये लक्षात ठेवायची असते. ॲव्हरेज ताबडतोब करायचं नसतं. स्टॉकमध्ये जेव्हा रिव्हर्सल येत असतो त्यामध्ये मग तुम्ही गुंतवणूक करायची असते. थोडा बॅकअप ठेवायचा आपण. थोडा बॅकअप म्हणजे एक एक्स्ट्रा फंड आपण ठेवायचा असतो की मार्केटमध्ये जेव्हा अशी मंदी येत असते, तर मी चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे आहे इथे बाय करू शकतो. ठीक आहे, त्यांच्यामध्ये ॲव्हरेजिंग करू शकतो, पण केव्हा, रिव्हर्सलनुसार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही व्यक्ती नवीन येत असतात स्टॉक मार्केटमध्ये, त्यांनी पोर्टफोलिओ पण बनवलेला नसतो बघा. पोर्टफोलिओ त्यांचा नसतो, मग ते सुरुवात करतात पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. मग ही त्यांच्यासाठी संधी असते की चांगल्या कंपन्यांचे स्टॉक खाली आल्यानंतर बाय करणं. स्टॉक मार्केटमध्ये हा नियम लक्षातच ठेवायचा की जेव्हा पण मार्केट खाली येत असतं, ती आपल्यासाठी एक संधी असते आणि त्यामध्येच आपण गुंतवणूक केली पाहिजे. कोणतेही स्टॉक जे असतात ना, टॉपला कधी बाय करायचे नसतात. तुम्हाला रिटर्न कोणत्या ठिकाणी जास्त दिसणार, जेव्हा स्टॉक खाली येतील, खालून त्यांच्यामध्ये रिव्हर्सल येईल, बाईंग येणार त्यांच्यामध्ये, तेव्हाच तुमचे चांगले रिटर्न बनत असतात. त्यामुळे तुम्ही वाट बघितली पाहिजे. जसं आत्ताच्या वेळेला, आत्ता जे मार्केट आहे तुम्हाला दिसते खाली येत आहे, मग अशा मार्केटमध्ये सुद्धा एवढं तर खाली आलेलं नाही, पण इथे पण खूप चांगल्या कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला बॉटमला दिसतील. जसं इन्फोसिससारखा स्टॉक IT सेक्टरमधला, तो तुम्हाला खाली दिसतोय. त्यानंतर टाटा पॉवरचा स्टॉक आहे, टॉपपासून बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे, अजून खाली आला तर अजून त्यामध्ये संधी आपल्याला मिळू शकते. टायटनसारखा स्टॉक आहे, टायटन कंपनीचा स्टॉक आपण बघितला, तो पण खाली आलेला आहे. असे अनेक प्रकारचे स्टॉक आहे. तुम्ही बघा, त्यांचे चार्ट रीडिंग करत चला, त्यांच्या लेवल बघा, त्यानुसार त्यामध्ये बाईंग करत चला. एखाद्या व्यक्तीला जर लॉंग टर्मसाठी स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवायचा असतो, तर ही त्यांच्यासाठी काय असते, संधी असते. मग ते चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बॉटमला बाय करू शकतात, जेणेकरून त्यांना परतावा चांगला मिळणार भविष्यामध्ये. तर ही आपल्यासाठी काय संधी असते. पडतं मार्केट जे असतं ना, आपल्याला एक संधी देत असतं, त्या संधीचा फायदा आपण उचलायचा असतो. काही जण पॅनिकमध्ये काय करतात, आपल्याजवळ असलेले स्टॉक सेल करून टाकतात मार्केटमध्ये. तर तसं करायचं नसतं आपण. हे झालं स्टॉकच्या पोर्टफोलिओच्या बाबतीत. काही जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करत असतो? चला, स्टॉकचा तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की स्टॉकमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करतोय. स्विंग ट्रेडिंगसाठी मी एखादा स्टॉक बाय केलेला होता आणि अचानक मार्केट क्रॅश झालं, खाली आलं आणि तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न देतं आहे. स्टॉकच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. पण म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो ना, लाँग टर्मसाठी करत असतो. आपला कालावधी मोठा असतो, त्या ठिकाणी 10-15 वर्षांचा असतो. आपण SIPद्वारे किंवा लमसम पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. मग अशा मार्केटमध्ये काय होईल, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये सुरुवातीला दिसतं प्रॉफिट, तुम्ही जेव्हा SIP करायला सुरुवात करतात. पण असं मार्केट खाली आलं की तुमचे रिटर्न निगेटिव्ह होऊन जात असतात. मग तुम्ही घाबरतात की माझी SIP इथे कट होते, माझी 2 लाख रुपयांची गुंतवणूक झाली आणि त्यामध्ये मला 10-20 हजार रुपये मायनसमध्ये दिसत आहे. हे जर अजून कमी झाले तर काय करायचं? मग तुम्ही पण काय करतात त्या ठिकाणी म्युच्युअल फंडचे युनिट रिडीम करून टाकतात. पण असं मार्केट जे असतं, जसं स्मॉल कॅप इंडेक्स खाली येतो आहे, मिड कॅप इंडेक्स खाली येतो आहे, निफ्टी 50 खाली येते, सेन्सेक्स खाली येते, तर म्युच्युअल फंडसाठी अजून संधी असते. आपण काय करू शकतो, डीपमध्ये म्युच्युअल फंडचे युनिट बाय करू शकतो. म्हणजे स्वस्तात तुम्हाला म्युच्युअल फंडचे युनिट मिळत असतात. समजा तुम्ही एखादा म्युच्युअल फंड युनिट बाय केला आणि सध्याच्या वेळेला त्याची NAV चालू आहे 200 रुपये. डीप आला मार्केटमध्ये, तीच NAV जर 180 वरती आली तर तुम्हाला स्वस्तात म्युच्युअल फंडचे युनिट मिळत असतात. तुम्ही काय करू शकतात, त्यामध्ये टॉपअप करू शकतात. म्हणजे मार्केट खाली आलं तर ती आपल्यासाठी पुन्हा काय असते, एक संधी असते. आणि आपण लाँग टर्मचा व्ह्यू ठेवतोय.
लाँग टर्ममध्ये आपलं मार्केट वरतीच जाणार आहे, ते काय कंटिन्युअसली खाली येणारच नाही. आपण जर हिस्टॉरिकल डाटा जर बघितला, सर्व इंडेक्स जे आहेत आपले त्यांचा डाटा जर बघितला, तर आपलं मार्केट कंटिन्युअसली वरतीच जात आहे. म्हणजे आपण दुसऱ्या बुल मार्केटसाठी या ठिकाणी काय होत असतं, मग तयार होत असतो. मार्केटमध्ये क्रॅश जो असतो तो टेम्पररी असतो, मार्केट कंटिन्युअसली वरतीच जात असतं. मग असं जे मार्केट असतं यामध्ये जो डिप येत असतो ना, त्यामध्ये आपण म्युच्युअल फंडचे युनिट बाय करू शकतो. मग डीपमध्ये त्यांच्यामध्ये टॉपअप करू शकतो. किंवा एखाद्याला वाटतं आहे माझा थोडासा मोठा फंड पडलेला आहे, म्हणजे जसं 50,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये पडलेले आहेत, तर आपण अशा खाली येणाऱ्या मार्केटमध्ये जर मार्केटने चांगला मोठा डिप दिला, मी तर म्हणतो ना की हा मोठा डिप नाही, इथे पॅनिक व्हायचं कारण नाही. काही मोठा क्रॅश आहे तो अजून आलेला नाही, समजा आला तसा, तर मग आपण म्युच्युअल फंडमध्ये लमसम गुंतवणूक पण करू शकतो. म्हणजे मी जसं म्हटलं ना तुम्हाला की 1,00,000 रुपये आहे माझ्याजवळ, तर मी काय करू शकतो, मी एकाच वेळेला तो पैसा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये लावणार, त्यामध्ये लमसम गुंतवणूक करणार. माझा व्ह्यू काय 10-15 वर्षांचा, तर तीच 1,00,000 रुपयांची रक्कम जी असते ना, भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी होताना दिसते. ती तुम्हाला त्या ठिकाणी फायदाच होत असतो. त्यामुळे मार्केट क्रॅश झालं तर आपण आपले म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना, ते सेल करायचे नाही, उलट आपण तिथे बाईंगच्या संधी बघितल्या पाहिजे. तिथे पण आपण म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना, स्वस्तात बाय करू शकतो. हे म्युच्युअल फंडच्या बाबतीत झालं. त्यानंतर काही जण ETF पोर्टफोलिओ बनवत असतात. आपण इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकतो ETF ETF सर्वांना माहीत असतील, माहीत नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन माझे व्हिडिओ पण बघू शकतात. मी डिटेल व्हिडिओ त्यावरती बनवले आहेत. ETF काय असतात, ETFमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो, आपण कोणत्या प्रकारे ETFमध्ये काम करू शकतो, ते मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकतात. तर ETF जे असतात, आता जसं आपलं निफ्टी 50 इंडेक्स खाली येतो आहे, स्मॉल कॅप इंडेक्स खाली येतो आहे, त्यानंतर मिड कॅप इंडेक्स खाली येतो आहे, PSU बँकिंग सेक्टर समजा ते पण खाली आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डीपमध्ये बाईंग करू शकतो. प्रत्येक डीपमध्ये आपण त्यामध्ये बाईंग करू शकतो. आपण थोडासा डीप येतो ना, त्यामध्ये SIP केली पाहिजे, आणि मोठा डीप येत असतो त्या ठिकाणी लमसम गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी हा प्लॅन असला पाहिजे आपला, की आपलं मार्केट खाली येतं आहे ना, ती माझ्यासाठी एक संधी. आता असं नाही, आता काही जणी ते असं पण म्हणणार की आमच्याजवळ थोडाच एवढा पैसा असणार. हे बघा, प्रत्येकाचा इन्कम सोर्स वेगवेगळा असू शकतो. एखादी व्यक्ती महिन्याला 15,000 रुपये कमवू शकते, एखादी व्यक्ती 30,000 रुपये कमवते, आणि एखादी व्यक्ती लाख रुपये पण महिन्याला कमवत असते. मग आपल्या इन्कम सोर्सनुसार आपण थोडी बचत केली पाहिजे, आणि अशी अमाऊंट जी असते ना, असा फंड जो असतो तो आपण थोडा साईडला ठेवला पाहिजे, जेणेकरून असे डीप मार्केटमध्ये जे येत असतात त्यांचा आपण फायदा मिळू शकतो या ठिकाणी. आणि आपली गुंतवणूक जी असते ते भविष्यामध्ये वाढतच जाणार. मग ETFच्या बाबतीत पण तसंच करायचं असतं. आपण डीपमध्ये आल्यानंतर बाईंग करायची. तुम्हाला वाटलं आहे निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे, त्याने डीप मारलेला 800,000 पॉईंटचा, मी निफ्टी 20 बाय करतो, वरती गेला, मला त्यामध्ये रिटर्न दिसले, सेल करून टाकू शकतो. म्हणजे एक प्रकारे आपण तिथे स्विंगचा पण फायदा मिळू शकतो. किंवा ज्यांना गुंतवणूक करायची, त्यांना स्विंग ट्रेडिंग नाही करायची, लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची, 500-1000 पॉईंटचे करेक्शन झालं की ते ETF बाय करू शकता. त्या ठिकाणी प्रत्येक डीपमध्ये बाय करायचं, तर तिथे पण तुमचा पैसा बनणारच आहे. कारण की तुम्ही निफ्टी 50चा पण अभ्यास जर केला, जेव्हापासून इंडेक्स लॉन्च झालेला होता, 14 ते 15% ॲन्युअल रिटर्न इंडेक्सने दिलेले आहेत. मग 14-15% रिटर्न आपल्याला ॲन्युअली कोणत्या ठिकाणी मिळणार? जसं आपण बँकेमध्ये FD करत असतो, वर्षाला किती व्याज मिळतं आपल्याला? 5 ते 6% मिळत असतं, त्यापेक्षा जास्त मिळत नाही. मग इथे जर आपले 14-15% रिटर्न होत असतील, त्या ठिकाणी आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा पण होतो आहे भविष्यामध्ये, आणि आपले रिटर्न वाढताना दिसते आपल्याला. मग डीपमध्ये आपण काय करू शकतो, ETF पण बाय करू शकतो. वेगवेगळ्या सेक्टरचे पण ETF असतात, कमोडिटीचे पण ETF असतात. जसं आता गोल्ड आणि सिल्वरवरती जातं आहे, कोणी जर गोल्ड आणि सिल्वरचे ETF बाय केलेले असते, गोल्ड बीज किंवा सिल्वर बीज, आणि आत्ताच्या वेळेला आपण सर्वजण बघतो की गोल्ड पण वरती जातं आहे, सिल्वर पण वरती जातं आहे, त्यांना रिटर्न दिसत आहे, खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न दिसत असणार. तर मार्केटमध्ये जी मंदी येत असते ना, त्या मंदीचा फायदा आपण प्रत्येक सेगमेंटमध्ये घेऊ शकतो. जसं आपलं इक्विटी मार्केट, आपण चांगल्या कंपन्यांचे स्टॉक खरेदी करू शकतो रिव्हर्सल बघून. त्यानंतर म्युच्युअल फंड आहे, आपण म्युच्युअल फंडचे युनिट बाय करू शकतो, लमसम पैसा आपण लावू शकतो. ETF असतात, ETF पण आपण डीपमध्ये बाय करू शकतो. त्यामुळे पडतं मार्केट जे असतं ना मित्रांनो, ही आपल्यासाठी संधी असते, आणि त्या संधीचा फायदा कसा मिळवायचा आपण ठरवायचं आहे. आपण मार्केटला ट्रॅक करत राहायचं, बघत राहायचं, योग्य वेळ आली की त्यामध्ये आपण पैसा लावायचा असतो. मार्केट जेव्हा टॉपवरती असतं ना, त्यामध्ये मोठा पैसा लावायचा नसतो. काही जण काय करतात, मार्केट टॉपला आहे, ती 22,800वरती होती आणि तिथे त्यांनी पैसा लावायला सुरुवात केली, ते चुकीचं असतं मित्रांनो. टॉपमध्ये जास्त पैसा लावायचा नसतो. मार्केट जेव्हा एक करेक्शन देत असताना त्या ठिकाणी तुमचा पैसा लावा, त्या ठिकाणी गुंतवणूक करा, तुमचे भविष्यात नक्की रिटर्न बनणारच. तर मी तुम्हाला ज्या पण गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे सर्वांना आवडलेल्या असतील.
तुम्हाला सर्वांना पण समजलेलं असेल की आपण अशा पडत्या मार्केटमध्ये कशा प्रकारचा प्लॅन केला पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला एखादी छानसे कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.